वडील आपल्यासाठी म्हणजे चौथीला असताना मला सुद्धा जाणीव झाले की एवढं सकाळची येऊन मग मी गेले, मग मला तो सहलीचा आनंद दिला. म्हणजे वडीलच असतात वेगळं, आपल्याला दिसत नसते वडिलांची माया. आई डोळ्यात रडते, वडील हृदयात रडत असतो. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे की जे जे ठावे आपण अशी ते ते सांगावे सकल जनांशी. ह्या संत वाचनाप्रमाणे ते काम करतच असतात. परंतु अलीकडच्या काळामध्ये या भ्रमणध्वनीमुळे, टी व्हीमुळे किंवा इतर जे काही उपकरण आहेत समाज माध्यम, तर त्याच्यामधून तुमचा विद्यार्थी हा जरा वेगळ्या मार्गाला लागलेला आहे असं दिसून येतं. मी याच्यातून त्याला तो मोबाईलचा छंद आहे किंवा मोबाईलमध्ये त्याला वेगवेगळ्या गोष्टी रील्स वगैरे गाणे वगैरे बघण्याचा जो आहे, ही मोठी समस्या सध्याच्या शैक्षणिक कार्याला अडथळा आणणारी आहे. पाऊस चालू होता, माझे वडील छत्रीखाली दुकानाकडे असं काम करत होते, मी तर खोक्यावरती येऊन बसलो होतो. मला चांगलं कळते, साधारणतः आम्ही 12वी किंवा FYला वगैरे असेल. एक गिरायक आलं, चप्पलीचा अंगठा तुटला होता म्हणून, आणि त्या गिरायकाने चप्पल आमच्या वडिलाकडे दिली त्याला खेळा मारण्याकरता. माझ्या वडिलांनी घेतली, तो हसती, तो खेळा, आणि ती आयरन होती, त्या आयरनीवरती ती चप्पल ठेवली आणि आमच्या वडिलांनी ती खेळा धरून तो खेळाबरोबर त्या ह्याला अंगठ्याला मारल्यानंतर सर त्याच्यामध्ये त्या चपलीच्या खाली जी घाण होती ती घाण सगळी अंग आमच्या वडिलांच्या पडली, शिताडा जसा पडला. त्यांच्या लक्षात नाही आलं की ह्या चपलीच्या घाण खाली आहे आणि एक वेगळी घाण होती, तुम्ही समजून घ्या. तर मग ते गिरायकाच्या बी लक्षात नाही आलं, माझ्या वडिलांच्या बी लक्षात नाही आलं, पण असे मारत असताना खेळा त्या अंगावरती घाण उडली. ज्या क्षणी माझ्या वडिलांनी ती उडली त्या क्षणी माझ्याकडे पाहिलं आणि मी त्यांच्याकडे पाहिलं. नमस्कार, मी धीरज गोरपडे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचार मंथनवर. प्रत्येकाचा जीवनापासून ते मृत्यूपर्यंतचा एक प्रवास असतो. त्यामध्ये जे तो त्या पद्धतीने तो प्रवास पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. मग त्यामध्ये प्रत्येकजण वेगवेगळ्या गोष्टी शिकत असतो, वेगवेगळे अनुभव अंगीकारत असतो. त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळं, एकच गोष्ट असते, जग एकच आहे, पण प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन मात्र वेगळा असतो. त्या संदर्भात आज चर्चा करण्यासाठी जवळपास 33 वर्ष शिक्षकी पेशामध्ये काम केलेले, त्यानंतर लेखक म्हणून आनंदाच्या वाटेवर आणि कवी म्हणून रंगजीवनाचे असे 2 पुस्तकं लिहिलेले बारामतीचे बाबासाहेब ढोबळे सर आज आपल्यासोबत आहेत. तुमचं खूप खूप स्वागत आहे सर विचार मंथनवर. नमस्कार. तुम्ही जवळपास 33 वर्ष शिक्षक म्हणून काम केलं, मुलांना योग्य रस्ता दाखवला, तर नंतर तुम्ही पुस्तक लिहिलं. तर माझा प्रश्न आहे की शिक्षकी पेशा तुमचा रिटायरमेंट झाल्यानंतर तुम्हाला लेखनाची आवड कुठून लागली आणि तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली? नमस्कार. आपण मला प्रथमतः या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी आपले आणि आपल्या विचार मंथनचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आपल्या प्रश्नाकडे जाताना मी सांगू इच्छितो की मी आता सेवानिवृत्त झालेलो आहे, 10 महिने झाले मला. परंतु मी गेली 10 ते 12 वर्ष लेखनाच्या ह्या साहित्य कार्यामध्ये काम करत होतो. मला लेखन, वाचन ह्या ज्या छंद लाभले, तर त्याच्यामध्ये माझं वाचन, मी दररोज आपल्या दैनिक कोणताही पेपर असेल तर तो मनापासून घरी माझ्या असत. आत्तासुद्धा माझ्याकडे 3 पेपर दररोज वर्तमानपत्र येत असतात. पूर्वीच्या एक 3 ते 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की दैनिक सकाळच्यामध्ये त्यांच्या दर आठवड्यामध्ये 6 पुरवण्या निघत. तर त्याच्यामध्ये सोमवार सोडला तर मंगळवारी मुक्तपीठ, बुधवारी आधारवड, गुरुवारी त्याच्यामध्ये तरुणाई, शुक्रवारी महिलांच्याकरिता एक पुरवणी असायची आणि शनिवारी गुदगुल्या नावाची पुरवणी असायची आणि सप्तरंग दर रविवारी असायची. ह्या पुरवणी वाचत असताना ह्याच्यातले लेख, ह्याच्यातल्या कविता किंवा ह्याच्यातलं जे काही साहित्य होतं ते मला भावायचं आणि आपण देखील अशा पद्धतीने काहीतरी लिहिलं पाहिजे. आपण जे काय वाचतोय ते आपण कुठंतरी लेखी स्वरूपामध्ये त्याची मांडणी करावी असं मला वाटत होतं आणि म्हणून मग मी ते लेख लिहिले. जवळजवळ 30-35 लेख माझे दैनिक सकाळमध्ये आले. त्याच्यानंतर महाराष्ट्र टाइम्सच्या पुणे प्लस जी पुरवणी येते त्याच्यामध्ये माझे 4-5 लेख आले. कविता आल्या माझ्या आधारवडमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा जीवनमूल्य सांगणाऱ्या कविता आल्या. हे सगळं माझ्याकडे साहित्य असताना मग एके दिवशी मला असं वाटलं की बाबा आपण हे जी जुळणी करून आपण एक पुस्तक करू शकतो.
मग ललित लेखसंग्रह तो माझा झाला, तो म्हणजे आनंदाच्या वाटेवर. आणि आता नुकताच गेल्या महिन्यामध्ये माझ्या ज्या काव्यसंग्रह आहे, जवळजवळ 75 कविता याच्यामध्ये समावेश आहेत. रमण रणदिवेंची त्याला प्रस्तावना आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं हे काव्यसंग्रह झालेलं आहे. लोकांनी त्याच्याबद्दल मला चांगल्या प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. तो म्हणजे रंगजीवनाचे, म्हणजे आनंदाच्या वाटेवर चालत असताना रंगजीवनाचा काव्यसंग्रह माझ्याकडनं झालेला आहे. आणि ही जी प्रेरणा आहे ही म्हणजे वाचनातून मला लेखनाची मिळालेली आहे आणि त्याप्रमाणे मी लिहित गेलो आणि लिहित आहे. आणि सध्या मात्र मी निवृत्त असल्यामुळे ह्या लेखनाला आणि वाचनाला गती देत आहे. नक्कीच नक्कीच सर. तुमचा जी सुरुवात आहे पुस्तक लिहिण्याची किंवा कविता लिहिण्याची, तर ती वाचनापासून झाली. वाचनाने तुम्हाला नक्की काय शिकवलं? वाचन हे एक अशी गोष्ट आहे सर, की आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र असे बदल घडत असतात. परिवर्तनाच्या दिशेने नेणारं हे वाचन एक आहे. ग्रंथसंपदा आहे. हे ग्रंथ जे आहेत खरंच आहे की जे काही लोक म्हणतात किंवा आपल्या वाचनामध्ये आलं असेल, ग्रंथ हेच गुरु, ग्रंथ हे सोबती. आणि खरंच आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला काही यशस्वीतेची वाट धरायची असेल तर तेव्हा आपल्याला पुस्तकं हे फार मोठा सोबती आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण चालू शकतो. असं जगामध्ये अनेक उदाहरणं आहेत की अनेकांनी चांगल्या चांगल्या पद्धतीचं वाचन केलं आणि त्याच्यातून त्यांचं जीवनमान हे घडलेलं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून हे वाचलं पाहिजे असं एकंदरीत आहे. नक्कीच साहित्य. नक्कीच नक्कीच. मी तुमचं जर पुस्तक वाचलं आनंदाच्या वाटेवर, त्यामधले लेख फारच मला आवडले. तर त्या सर्व लेखांपैकी असा एखादा लेख आहे का जो तुम्हाला फार भावनिक असा वाटतो? आता कसं आहे की याच्यामध्ये आनंदाच्या वाटेवरती जे आहेत हे सर्व लेख हे चांगलेच आहेत. आणि ह्या पुस्तकाला म्हणजे 4 पुरस्कार मिळाले आतापर्यंतच्या. तर ह्याच्यामध्ये लेख हे चांगलेच आहेत. आणि कसं आहे की असं म्हणतात की आईला सर्वच लेकरं हे सारखे असतात, तिला कोणी असं दुजाभाव तिच्याकडे नसतो. तर त्याच्यामुळे मला सर्व लेख प्रिय आहेत. परंतु तुम्ही जे म्हणता की भावनेच्या दृष्टिकोनातून जर ह्याच्यामध्ये लेख असेल, त्याच्यामध्ये 5-6 लेख जे आहेत की ते भावनेच्या दृष्टिकोनातून मी लिहिलेले आहेत किंवा माझ्याकडून लिहिले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये मोतीबाग आहे, ती माझ्या जीवनाला फार म्हणजे त्याच्यात वाचल्यानंतर हा जो लेख जेव्हा दैनिक सकाळच्या पुरवणीमध्ये आला, आधारवडला, मुक्तपेठला आला, तर त्यावेळेला मला जवळ 30-35 फोन लोकांचे आले की एवढं असं माणसं कशी काय हे जगलेले आहेत. असं मोतीबाग म्हणजे हा जो टायटल आहे त्याचं शीर्षक आहे, परंतु ह्याच्यामधला जो आशय आहे तो वेगळा आहे की एक म्हाळाचं जे पितृपंधरवड्यामध्ये जेवण असतं ते माझ्या वडिलांना निमंत्रण आलं मोतीबागेमध्ये. आणि माझे वडील, मी शाळेतून आल्यानंतर माझे वडील म्हणले दप्तर ठेव आणि तो रस्त्याला येऊन थांब, साठवाजीनगरमध्ये मी राहायचो. तर तिथं मग तू येऊन थांब, मग तुला मी घेऊन जातो जेवायला, आज आपल्याला मोतीबागेत जेवायला जायचं. परंतु हे सांगितलं, मी येऊन दप्तर ठेवून नुसतं आपलं आनंदाच्या भरामध्ये थांबलेलं वडिलांची वाट बघत. परंतु कुठून मला घेऊन जात असताना माझ्या धाकट्या भावाने पाहिलं आणि त्याच्यामुळं मग 2 जण झालो आम्ही. मग जे सोबतीचे लोक होते ते जरा थोडेसे हे झाले ना की 2 मुलं स्वतः जेवायच्या दुसऱ्याच्या घरात जर जायचं असेल तर हे काय बरोबर नाही. म्हणजे माझ्या वडिलांना देखील त्या जरा थोडंसं हे त्याला आपण म्हणू की जरा निराशेची भावना झाली. माझी 2 मुलं आणि मी ह्याला म्हणलं होतं थोरल्यालाच, तो धाकटा पण आला. मग लोक म्हणली 2घांना घे. मग आमचे वडीलच म्हणले नको 2घाला बी, फक्त माझी समजूत काढली, जा तुला संध्याकाळी मी चांगलं काहीतरी खायला आणेन, ह्याला घेऊन जातो. माझ्या भावाला घेऊन गेले. आणि मग त्याच्यानंतर काही वर्षांनी मी नोकरीला वगैरे लागलो. मग माझं लग्न वगैरे झाल्यानंतर एके दिवशी पितृपंधरवड्याचं जेव्हा आमंत्रण आलं तेव्हा माझे वडील म्हणाले की तू आता जा, मी काय जात नाही, मी डायबिटीस आहे पेशंट, त्यामुळे गोडधोड काय खात नाही, तू जा. मग तिथं गेल्यानंतर मात्र जसं त्या मोठ्या मोठ्या लोकांचं केलं तसंच माझं बी ते पायपूजन वगैरे प्रत्येप्रमाणे सगळ्या गोष्टी केल्या आणि मला देखील जेवायला. मग जेव्हा मी ताटावरती बसलो तेव्हा मला तो 7वी-8वीतला माझा जो किस्सा आहे तो त्या ठिकाणी मला आठवला आणि एक वेगळ्या पद्धतीचा असा किस्सा तो झाला. म्हणजे असं ते मोतीबागचं आहे, असे अनेक आहेत. त्याच्यामध्ये गोदा काकोचा आहे किंवा गुरखा म्हणून आहे. तो गुरखाचं मला असं भावनिक झालं की गुरखा हा कुठून आलेला राज्यातून, पण इथं रात्रीच्या पोटासाठी. मग ते आम्ही शेकत बसलो होतो. मग तेव्हा गुरखा गेला, परत त्याचे काटे आपटत निघत असताना लोक म्हणले आहो जरा शेको, आमच्या हिंदीमध्ये मुलांच्या
पोरं जरा शिकू, रात्रीचे 1-1:30 वाजलेले, जरा शेक के जा वगैरे. तो म्हणजे जाने काय मजा असा तो म्हणाला. परंतु लोक म्हणे बैठो बैठो. मग त्याने बिडी काढली, शिलगावली त्या विस्तवाला आणि पीत असताना मग मी त्याला विचारलं, आपको डर नाही क्या लागता? तो म्हणला काय काय डर आहे, पेट केले काय कोई डर नाही काय. म्हणजे ही जी आहे. आणि मग त्याचा तो अजून चेहरा मला तो गुरख्याचा दिसतो. ही एक भावना टच कुठंतरी असणार. आणि शेवट मला जर सांगावं आनंद वाटत की त्याच्यामध्ये असं आहे की एक गोष्ट आहे की सहल, पुरी भाजी आणि काळा हात. ही जेव्हा माझ्या 4थीला होतो मी, तर त्या 4थीला असताना बाईंनी सांगितलं उद्या आपली पांढऱ्याच्या महादेवाला सहल जाणार आहे. मग आनंद सर्वांना झाला, मला बी झाला. मी मुलांच्या बरोबर शाळा सुटल्यानंतर गप्पा मारत उद्या काय काय कोण कोण घेऊन येणार अशा परिस्थितीमध्ये होतो. वडिलांना आल्यानंतर सांगितलं, वडील माझे आत्ता जे काळ्यांचा वाडा आहे, मुंबईकर कापड दुकान किंवा AK फखरुद्दीनच्या मध्ये, तिथं रस्त्याच्या कडेला जुन्या चपल्याचं शिवण्याचं काम करायचे. तर त्या खोक्यावर बसल्यानंतर मी म्हणलं की माझे दादा उद्या सहल जाणार आहे. म्हणले जा. घरी आलो, घरी सांग म्हणले. घरी आई खुरपण्याच्या कामावरून आल्यानंतर मी आईला म्हणलं मला सहलीला जायचं आहे उद्या, काहीतरी मला द्या तुम्ही. आणि मग दिल्यानंतर ते संध्याकाळच्याच जेवणाची आमची भ्रांत होती. आणि मग जे काय होतं ते आम्ही केलं. आणि मग ते आमची आई म्हणली की अहो ते जाणार आहे म्हणतो उद्या सहलीला, काय करणार आहे? काहीच नाही घरात, म्हणजे अक्षरशः काहीच नाही घरात. रात्रीचंच ते सगळं संपलेलं होतं. मग माझे वडील सकाळच्या बारी उठले. लवकर न जाणारे वडील माझे दुकानी त्या दिवशी गेले, चपल्याचं काम करण्याचं दुकान लावलं. आणि रामगल्लीमध्ये बघा माधवराव गरगटे जे आहेत, तर त्यांच्या घरी जाऊन त्यांचे बूट आणले. त्यांनी ते पॉलिश केले आणि घरी दिले. मग पैसे त्याचे मिळाल्यानंतर श्रीकृष्ण हॉटेल, जे आता राजस्थान काय वॉर्डरोब आहे, तिथं श्रीकृष्ण हॉटेल होतं. तर त्या हॉटेलमधून मला पुरी भाजी वगैरे आणून दिली. माझ्या हातात ती पिशवी, तो पुडा वगैरे दिला आणि म्हणली जा, ह्याच्यात पुरी भाजी आहे. ही जी गोष्ट आहे ही मला फार म्हणजे ही होते, कारण बापाची जी माया असते ती त्याच्यावर त्या कथेमध्ये आहे. आणि मग मला फार हे झालं ते की वडील आपल्यासाठी, म्हणजे 4थीला असताना मला सुद्धा जाणीव झाले की एवढ्या सकाळची येऊन मग मी गेले. मग मला तो सहलीचा आनंद दिला. म्हणजे वडीलच असतात वेगळं, आपल्याला दिसत नसते. वडिलांची माया, आई डोळ्यात रडते, वडील हृदयात रडत असतो. ही जी गोष्ट आहे ते मग त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी अशा टचेबल आहेत, भावनात्मक गोष्टी लिहिलेल्या आहेत. नक्कीच नक्कीच सर. खरंच बाप करून जातो पण आपल्याला दिसत नाही. अगदी अगदी खरं आहे. तुमच्या पुस्तकाचं नाव आहे आनंदाच्या वाटेवर. आणि तुम्ही जे पुस्तक लिहिले त्यामुळे भरपूर सारे लेख आहेत की जे जीवनाचा रस समजून सांगतात किंवा जीवनाचा गाभा समजून सांगतात. तुमच्या दृष्टिकोनाने आनंद म्हणजे नेमकं काय आणि तो नक्की कसा मिळवावा? आता पहा की आपल्याला असं एकंदरीत आनंदाची कोणतीही व्याख्या करता येणार नाही प्रथमतः, किंवा त्याची अशी एक संकल्पना वाहता येतं आनंद आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. आनंद हा आनंदच असतो, परंतु प्रत्येक माणसाची आनंद मिळवण्याच्या ज्या कल्पना आहेत किंवा ज्या मार्ग आहेत हे वेगवेगळे आहेत. आता आनंद म्हणजे काय, तर ज्या गोष्टीमधून, ज्या घटनेमधून तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला, घरातील व्यक्तीला, नातलगांना जेव्हा आनंद मिळतो, म्हणजे काय होतं की त्याला त्याच्यातून सुखाच्या गोष्टी, सुखावह गोष्टी मिळतात, त्याच्यातून त्याला समाधान मिळतं. आणि या समाधानाच्या, या सुखाच्या त्या ज्या लाटा आहेत जोपर्यंत असतात, ते तरंग आहेत, त्या तरंगावरती तो माणूस त्या ठिकाणी आपलं जे आनंद आहे तो उपभोगत असतो. असं हे मला वाटतं की आनंदाच्या गोष्टी तुम्हाला मिळतात. जिथं सुख आहे, समाधान आहे, संतोष आहे, तिथं तुम्हाला हा आनंद मिळत असतो. परंतु ह्या आनंद आता अलीकडच्या काळामध्ये आनंद मिळवण्यासाठीचा जो अतिरिक्तपणा जो आहे तो नसावा असं मला वाटतं. मग एखाद्याला आपल्या आनंदामुळे दुसऱ्याला दुःख होईल हे बी जरा थोडंसं माणुसकीच्या दृष्टीनं बरोबर वाटत नाही मला कधी कधी. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर सध्याच्या काळामध्ये आपण सण समारंभ, उत्सव वगैरे, थोर पुरुषांचे अनेक उत्सव वगैरे करणं गरजेचंच आहे. आपली भारतीय परंपरा आपण मनापासून जोपासली पाहिजे. त्याच्यामध्ये मला देखील समावेश होऊन त्याचा आनंद घेण्यासाठी मी धडपडत असतो. परंतु हे करत असताना आवाज जो आहे फटाक्यांचा असेल किंवा अलीकडच्या काळामध्ये मोठमोठ्या साऊंड सिस्टीम्स आहेत, ह्याच्यामुळे जो त्रास होतो, मग एखादा व्यक्ती आजारी असेल, वृद्ध असेल, एखादा शाळकरी किंवा कॉलेजचा एखादा विद्यार्थी अभ्यास करत असतो, परंतु त्याच
ठिकाणी त्याला ह्या आवाजाचा वगैरे त्रास होतो. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत आपण करणं गरजेचं आहे. मग तुम्ही पारंपरिक पद्धतीने जर त्या गोष्टीमध्ये केल्या आणि त्याचा आनंद घेतला तर तो वेगळाच आहे असं मला वाटतं. म्हणजे आपण आनंदासाठी अतिरेक नको असं मला वाटतं. मग दुसऱ्याला त्रास देऊ नको अशा प्रकारच्या गोष्टीमधून आपण आनंद मिळवू की ज्यातून दुसऱ्याला बी आपल्याला आनंद होईल. म्हणजे संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलंच आहे, आनंदाचे डोही आनंदाचे तरंग. ह्या ज्या गोष्टी आहेत हे आनंदाचे तरंग सर्वांच्या मनाच्या सागरामध्ये उमटले पाहिजेत आणि मग तो माणूस जगण्याला ऊर्जा घेऊन बळ मिळवून आपल्या जीवनाचं मार्गक्रमण अतिशय मनापासून करेल आणि त्याच्यात खरा आनंद दडलेला आहे असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. ही जुनी पिढी जी आपल्या शिकून गेली खरं तर ते नवीन पिढीने ॲडॉप्ट केलं पाहिजे. त्या संदर्भाची आनंदाच्या वाटेवर हे पुस्तक एकदम उत्तम आहे असं मला वाटतं. पण त्याचसोबत आता सध्याची जर स्थिती जर बघायला गेलं तर आपण पाहतो की सध्याची सगळी पिढी ही पैसे कमवण्याच्या मागे लागलेली आहे आणि ते बी त्यांचं गोल काय आहे, फायनल गोल तर तेच आहे की आनंद मिळवणं, शांती मिळवणं. पण नंतरच्या शांतीसाठी आता पूर्णच बाजूला सगळं बाजूला सरून फक्त पळापळ धावपळ, गावाकडचं शांती जीवन सोडून शहरामध्ये छोट्याशा एरियामध्ये राहणं, तिथे ट्रॅफिकची पळापळ, लोकलचे धक्के सगळे खायला चालले. म्हणजे आनंद शोधण्याच्या नादात किंवा आनंद फ्युचरमध्ये सिक्युअर करण्याच्या नादात सध्याच्या काळात आनंद हरवलाय आताच्या पिढीत असं वाटतं का? आता हे तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे की कुठंतरी असं वाटत असतं की आपल्याला आनंद मिळवत असताना माणसाने त्या आनंदानेच तो मिळवला पाहिजे. आनंद देखील आनंदानेच मिळवला पाहिजे. परंतु हे कुठं तुम्ही खरं म्हणताय ते खरं आहे की बाबा माणूस हे आनंदाच्या शोध घेत असताना हरवत चाललेला आहे. आनंद त्याचा हरवत चाललेला आहे. माणूस प्रत्येक असा गतिमान झालेला आहे. प्रत्येक म्हणजे त्याला लगेचच इन्स्टंट ज्याला आपण म्हणतो त्वरित अशा काही गोष्टी हव्या आहेत. म्हणजे तो जो आनंद मिळवत असताना मग मात्र आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचाराच्या गोष्टी येत असतात. मग त्याच्यामधून मग त्याला वेगवेगळ्या मार्ग पत्करावा लागतो तो आनंद मिळवण्यासाठी. ह्याच्यामुळं त्याच्या जीवनामध्ये सुद्धा काही घडामोडी वेगळ्या पद्धतीच्या घडत असतात. उदाहरणार्थ मग सांगायचं झालं तर तुम्ही तो आनंद मिळवत पैसे. मग आपण काही काळापुरते पाहिलेलं आहे की अनेक तरुणांनी वेगवेगळ्या कामाच्यासाठी किंवा आनंदासाठी आपल्या आईवडिलांना देखील त्रासदायक गोष्टी किंवा मारहाण किंवा मृत्यूपर्यंत आईला वडिलांना घेऊन गेलेल्या ह्या गोष्टी आहेत. म्हणजे ह्याचा अतिरिक्त होतो हा आनंद मिळवला. तर आनंद मिळवलाच पाहिजे, आनंदाने जगलंच पाहिजे, तरच आपण आपलं आयुष्य हे वाढणार आहे आयुष्य. परंतु त्याला वेगवेगळ्या अशा मार्ग, हिंसक मार्ग नको असं मला वाटतं. आनंदाचा अतिरिक्तपणा नको मिळवता असताना देखील असं. आणि हे तरुणांनी किंवा जो काय आनंद मिळवण्याचा माणूस मागे लागलेला आहे त्याने ह्या गोष्टी घेतल्या पाहिजेत असं मला वाटतं. तुम्ही शिक्षक म्हणून फक्त शिक्षण न देता जीवनमूल्य दिली विद्यार्थ्यांना तर त्यामध्ये तुम्हाला काय काय असे आव्हान आले? कारण काय असतं की आर्थिक आव्हान असतं, कधी कधी सामाजिक आव्हान असतं, काय काय ती नक्की कशी ओव्हरकम केली का? किंवा तो शिक्षण देतानाच किंवा जीवन मंत्र देता अनुभव कसा होता? आता मी एकूण 33 वर्ष शिक्षकी पेशामध्ये काम केलं. मी शैक्षणिक काम केलं मी. आणि शिक्षक आणि विद्यार्थी यांचं एक नातं फार वेगळं आहे. शिष्य आणि गुरु यांचं नातं वेगळं असतं. मग शिष्य आणि ह्या दोन्ही नातं महत्त्वपूर्ण असून ह्या दोघांच्या बी उन्नतीसाठी फार महत्त्वाचं गोष्ट आहे की मग ते गुरु असतील त्यांनासुद्धा ते फार महत्त्वाचं आहे, शिष्याला देखील हे फार महत्त्वाचं आहे. आणि मग हे गुरु किंवा शिक्षक हे जेव्हा आता विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं काम करत असतात, अध्यापन करत असतात, तेव्हा ते फक्त पाठ्यपुस्तकातील धडे, कविता किंवा इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान, नागरिकशास्त्र ह्या गोष्टी शिकवत नसतात. तर ह्या सर्व गोष्टींची गोळाबेरीज करून त्याने त्याचं व्यक्तिमत्वाची जडणघडण ही चांगली व्हावी ह्याच्यासाठी शिक्षक हे नेहमी प्रयत्नशील असतात. परंतु आता सध्याचं जर आपण पाहिलं की आता तुम्ही म्हणाला की आर्थिक, सामाजिक किंवा समाज माध्यमांवरती जे आता आपण भ्रमणध्वनी म्हणा, टी व्ही म्हणून ह्याच्या गोष्टीचा जर विचार केला तर नक्कीच काही समस्या पालकांना त्याचबरोबर शिक्षकांना
येत असतात. सांगायचं झालं तर तुम्ही म्हणालात की आर्थिक गोष्टीबद्दल शासनाच्या काही योजना आहेत की बाबा मुलांना 10वीपर्यंत 12वीपर्यंत शिक्षण, मुलींना शिक्षण वगैरे, मोफत शिक्षण वगैरे असं आहे. पण तरी पण काही वेळेला आर्थिक समस्या हे नक्कीच येत असते. दुसरं तुम्ही म्हणाल सामाजिक, तर अजूनही काही लोकांच्यामध्ये समाजामध्ये की शिक्षणाचे गोडी किंवा शिक्षणापासून दूर असलेले लोक आहेत आणि मग त्याच्यामुळं अज्ञान हे समाजामध्ये राहतच आहे. मग याच्यासाठी शिक्षक हा संत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे की जे जे ठावे आपणाशी ते ते सांगावे सकल जनांशी, ह्या संत वाचनाप्रमाणे ते काम करतच असतात. परंतु अलीकडच्या काळामध्ये या भ्रमणध्वनीमुळे, टी व्हीमुळे किंवा इतर जे काही उपकरण आहेत समाज माध्यम, तर त्याच्यामधून तुमचा विद्यार्थी हा जरा वेगळ्या मार्गाला लागलेला आहे असं दिसून येतं. मग याच्यातून त्याला तो मोबाईलचा छंद आहे किंवा मोबाईलमध्ये त्याला वेगवेगळ्या गोष्टी, रील्स वगैरे, गाणे वगैरे बघण्याचा जो आहे, ही मोठी समस्या सध्याच्या शैक्षणिक कार्याला अडथळा आणणारी आहे असं मला वाटतं. याच्यासाठी फक्त शिक्षक किंवा शासन हे नाही, तर शिक्षक आहे, पालक आहेत, समाज आहे आणि शासन आहे. ह्या चौघांच्या जे 4 चाकाची जर एखादी गाडी व्यवस्थित असेल तर हा ज्ञान देण्याचा जो यज्ञ आहे, जो काही कुणी महात्मा फुलेंपासून सावित्रीबाई फुलेंपासून जो ठेवलेला आहे तेवढं, तो आपल्याला पूर्ण करण्याकरता ह्याची गरज आहे. सर्वांनी लक्ष घालणं गरजेचं आहे. तर ह्या ज्या काही समस्या निर्माण होतात शैक्षणिक बाबीकरता तर त्या दूर होतील असं मला वाटतं. नक्कीच सर, नक्कीच. मी सर तुमचं पुस्तक वाचलं, त्यामध्ये मला जाणवलं की तुमच्या आयुष्यामध्ये फार चढउतार आले. पण असा एखादा काही क्षण होता की ज्यामुळे तुमचं पूर्ण विचार विश्वच बदलून गेलं? अगदी बरोबर आहे की प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये एखादा असा क्षण येतो की ती परिवर्तनाची नांदी ठरते. माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मी ST स्टँड आणि भाजी मंडई ह्याच्या पाठीमागच्या बाजूला जो झोपडपट्टीवाला एरिया आहे तर ते सटवाजीनगर आहे. त्या सटवाजीनगरमध्ये माझा जन्म झाला, माझं बालपण गेलं, माझं संपूर्ण BA MA BEdचं शिक्षण तिथे झाले, मी नोकरी पण तिथंच लागलो. परंतु त्या गल्लीमध्ये, त्या सटवाजीनगरमध्ये फक्त बोटावरती मोजण्या इतके लोक शिक्षित होते. उच्च शिक्षित 2-3 आम्ही होतो. इथं शिक्षण घेत असताना सर्व ह्या सटवाजीनगरमध्ये सर्व जाती धर्माचे 12 बलुतेदार लोक इथं गुण्यागोविंदाने नांदतात. फक्त तिथं काय आहे त्या सटवाजीनगरमध्ये त्या काळात की अज्ञानाचा जो राक्षस होता त्याचं फार मोठं वर्चस्व होतं. आणि ह्या अज्ञानाच्या राक्षसामुळं ही जी मुलं आहेत, ही मुलं शिक्षणापासून फार दूर होती. हे गोष्टी समाजाला किंवा तिथल्या लोकांना फार घातक ठरल्या. हे माझ्या लक्षात यायचं. आमच्या वेळेला एकतर माझ्या समाजामध्ये म्हणजे मी होलार समाजाचा आहे की त्या समाजामध्ये फक्त दत्तात्रय कृष्णाजी करडे हा विद्यार्थी 10वी पास झाला. त्याच्यानंतर फक्त मीच झालो आणि पहिला पदवीधर मी आहे बारामती शहरामध्ये म्हणा. त्याच्यानंतर आमच्या समाजामध्ये एक रामचंद्र भगवान साबळे होते. तो त्या विद्यार्थ्याकडं, त्या मित्राकडं मी बघत बघत आपलं माझं शिक्षण हे पूर्ण केलं. म्हणजे असं त्याच्यानंतर आमच्या सटवाजीनगरमध्ये ॲडव्होकेट त्यांचं निधन झालं, कैलासवासी ॲडव्होकेट दादासाहेब लक्ष्मणराव इंगुले हे बी होते, हे वकील होते. मग हे असे काही जे शिक्षणाला 2-3 जे आम्ही गल्लीत होतो वेगवेगळ्या जाती धर्माचे, तेवढे फक्त माझ्या नजरेत होते. ह्या गोष्टी बघून मी शिक्षणाकडे माझा कल होता हे मला जाणवत होतं की आपण शिकलं पाहिजे काहीतरी ह्या लोकांकडं बघून. आणि पहिल्यापासून शिक्षकीपेक्षा शिव करण्याचं असं मी ठरवलं होतं. हे करत असतानाच एके दिवशी माझे वडील, मी तुम्हाला सांगितलं की काळ्यांच्या वाड्याच्या तिथं ते माझे वडील बसायचे. पाऊस चालू होता, माझे वडील छत्रीखाली दुकानाखाली असं काम करत होते. मी पण खोक्यावरती येऊन बसलो होतो. मला चांगलं कळते, साधारणतः आम्ही 12वी किंवा FYला वगैरे असेल. एक गिरायक आलं, चप्पलीचा अंगठा तुटला होता म्हणून, आणि त्या गिरायकाने चप्पल आमच्या वडिलाकडे दिली त्याला खेळा मारण्याकरता. माझ्या वडिलांनी घेतली, तो हसती, तो खेळा, आणि ती आयरन होती. त्या आयरनीवरती ती चप्पल ठेवली आणि आमच्या वडिलांनी ती खेळा धरून
तो खेळा बरोबर त्या ह्याला अंगठ्याला मारला. मारल्यानंतर सर त्याच्यामध्ये ज्या त्या चपलीच्या खाली जी घाण होती ती घाण सगळी अंग आमच्या वडिलांच्या पडली. अशी शेताला जसा पडला. त्यांच्या लक्षात नाही आलं की ह्या चपलीच्या घाण खाली आहे आणि एक वेगळी घाण होती, तुम्ही समजून घ्या. तर मग ते गिऱ्हाईकाच्या बी लक्षात नाही आलं, माझ्या वडिलांच्या बी लक्षात नाही आलं, पण असे मारत असताना खेळा त्या अंगावरती घाण उडली. ज्या क्षणी माझ्या वडिलांनी ती उडली त्या क्षणी माझ्याकडे पाहिलं आणि मी त्यांच्याकडे पाहिलं. मला ज्या बी मनाला जरा थोडंसं ते जाणवलं की अरे काय कसलं हे काम आहे वगैरे असं. आणि माझ्या वडिलांच्या डोळ्यामध्ये मात्र मला की त्यांचं दुःख, त्यांची सल, त्यांची वेदना, हे त्या कामातून जे आज माझ्या वाट्याला आलं हे सगळं असं चाललं, परंतु हे जे आलं आज त्यांना दुःख झालं, वेदना झाल्या, त्यांना सल ही त्यांच्या डोळ्यामध्ये मात्र मला नक्कीच दिसली. आणि तेथून पासून पण मी ठरवलं की आपण काहीतरी हे काम न करता येतं किंवा चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊन आपण आपल्या आईवडिलांना सुखी करण्याचं हा जो माझ्या मनामध्ये विचार आला. फार मी जीवनामध्ये पदावरती काम केलं नाही, परंतु एक चांगल्या क्षेत्रामध्ये नोकरी केली आणि माझ्या आईवडिलांना मी अतिशय चांगलं सुखी केलं. आणि हाच मी शिक्षकी पेशा पत्करल्यानंतर माझी जी काही प्रगती झाली हेच बघून आज माझ्या किमान घरातले तरी माझ्या पुतण्या असतील, माझे भाऊ भाच्या असतील, माझी मुलं असतील, एवढं बघून माझ्या काही समाजातले लोक आहेत की बाबा ह्याचं असं असं चांगलं आहे, गरिबीतून आलेला आहे. म्हणजे हा जो विचार होता त्यावेळेचा शिक्षणाचा आणि माझ्या समोर माझ्या वडिलांच्या कामाच्या ठिकाणी जी काही घटना घडली तिथपासून माझे विचार बदलले आणि आपण शिक्षणाला जवळ करायचं, हे अज्ञानाचा राक्षस आहे त्याला संपवायचं असं मात्र मी ठरवलंच होतं. खरंच सर ती अनुभव तुम्ही सांगितला अंगावर काटे येण्यासारखं आहे. असं पण खरं याच गोष्टींपासून माणूस प्रेरित होतो आणि तो पुढे पुढे जातो. अगदी बरोबर. ह्याच आणि अशाच काही काही गोष्टी वडिलांच्या आईच्या गोष्टी मला म्हणजे ही जाणवत होत्या की आपल्याला. आणि समाज व्यसनाच्या मार्गाला लागतो ना, मग ते पण आपल्याला जाणवतं. मग हे असं नको आहे म्हणून मी शिक्षणाला जवळ केलं. जेव्हा आयुष्यामध्ये अपयश येतं तेव्हा सकारात्मकता ठेवण्यासाठी नक्की तुम्ही कोणती तत्व अंगीकारली की ज्यामुळे तुमचा हा खडतर प्रवास तुम्ही पेलवत चालत राहिला? आता कसं आहे की प्रत्येक माणूस म्हटलं की त्याला समस्या आहेत, त्याला संकट आहेत. आणि समस्या संकट आले की त्याच्यामध्ये निराशा येतेच, त्याला दुःख होतंच, कुठंतरी वेदना त्याच्या काळजाला त्या कसं आहे की मी एका कवितेमध्ये म्हणले की वेदनाच या काळजाचे झुंबर बांधतात, परंतु आपण ह्या वेदना फोडून देखील आपल्या आनंदाचं अंबर पकडण्याकरता आपण अशा आशयाची एक कविता त्या ठिकाणी माझ्या. परंतु माणसाला संकट आलं, दुःख जरी झालं तरी सकारात्मकता ठेवून आपण जर आपल्या वाटचाल केली तर आपल्याला चांगल्याच गोष्टी आपल्या पदरामध्ये पडत असतात. आणि याच्याकरता माणसाने मग स्वतःकडं संयम पाहिजे, शांतता पाहिजे, त्यांचं श्रद्धा पाहिजे, कुठंतरी आपली निष्ठा पाहिजे आणि सकारात्मक विचार घेऊन आपण जर चाललो तर आपल्याला नक्कीच आपल्या अंगातली सकारात्मकता हे आपल्या यशाला प्राप्त होते किंवा त्याच्यामध्ये आपल्याला यश येत असतं. आणि हे करण्याकरता तुम्ही वाचनाला महत्त्व दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी घडतात, उदाहरणार्थ मंगेश पाडगावकरांची एक कविता आहे, त्याचं गाणं झालेलं या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. म्हणजे हे अरुणदात्यांनी ते गायलेलं गाणं आहे. अरुणदात्यांचं एक पुस्तक आहे आत्मचरित्र, ते मी वाचण्यात आलं की ते शतदा प्रेम करावे हे त्यांचं शीर्षक आहे त्या आत्मचरित्राचं. मग त्याच्यात त्याच्यामध्ये म्हणलं आहे की एक माणूस रात्रीच्या वेळेला आत्महत्या करायला निघाला आणि पुढे रेल्वे पटरीवरती जाऊन आपला जीव संपवायचं, आयुष्य संपवायचं असं ते ठरवलं. परंतु त्यावेळेला त्याला त्या ठिकाणी पानाच्या टपरीवरती हे गीत ऐकायला, शतदा प्रेम या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे, हे गीत त्याच्या कानी पडलं. तिथे जरा ठबकला, थांबला आणि पूर्ण गाणे ऐकल्यानंतर त्याच्या मनामध्ये परिवर्तन झालं की आपलं हे जीवन किती
त्याच्यामध्ये 6 ऋतूंचे 6 सोहळे, त्याप्रमाणे आपल्या जीवनाचं पण ह्या गोष्टी आहेत असं त्याच्या लक्षामध्ये आलं. आणि म्हणून त्याचं जो आयुष्य संपवण्याच्या मार्गाला निघालेला एक व्यक्ती ह्या गाण्यामुळे जर आपलं परिवर्तन मनाचं करत असेल आणि आनंदाने जगण्यासाठी पुढे चालत असेल तर साहित्यामध्ये एवढी ताकद आहे, बळ आहे. म्हणून माणसांनी वाचलं पाहिजे. आणि मला देखील अशा माझ्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी घडामोडी घडतात. माणूस म्हटलं की त्याला संकट समस्या येतच असतात. मग काय घरगुती असतील, तुमच्या काही कामाच्या ठिकाणी असतील, समाजामधल्या असतील, कुठेही समस्या निर्माण होतात आणि मग त्याला आपण ह्याने उत्तरं देत आलं पाहिजे असं आपण वाटतं. की आता एका ह्या रंगजीवनाच्या मध्ये कविता आहे की बाबा तुमचं रात वैऱ्यांची आहे परंतु जागण्याची हमी साऱ्यांची आहे. म्हणजे ही आपल्याला जी आहे किंवा अन्याय करतात तुम्ही, अन्यायाची कविता त्याच्यामध्ये आहे किंवा मी माझी तक्रार नाही पण मी माझी खंत आहे कारण मी काही संत नाही. अशा याची मी कविता म्हणजे ही सकारात्मकता ठेवून मी पुढं चालले. आणि त्याला आपल्याला वाचन पुस्तक ह्याच्याच बरोबर सर आपल्या जीवनामध्ये आपल्या जवळची माणसं देखील चांगली पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. माणूस बी वाचला पाहिजे, पुस्तक पण वाचलं पाहिजे असं म्हणतात आणि ते खरी गोष्ट आहे. आपल्या जवळचा जर माणूस हा आपण जर वाचला आणि तो आपल्या परीक्षेमध्ये त्याचा प्रश्नाची उत्तरं मिळत गेली तर माणसं आपल्याला फार चांगल्या मार्गावरती घेऊन जात असतात. उदाहरण सांगायचं झालं तर मी जेव्हा माझ्याकडं काही 10वी पास झाल्यानंतर माझी आणि ॲडव्होकेट अब्दुल करीम बागवान यांची गाठ पडली एका निवडणुकीच्या ह्याच्या माध्यमातून. परंतु त्याच्यानंतर असता का त्यांचे माझे चांगल्या पद्धतीचे संबंध आहेत. त्या माणसाने आपल्याला एक चांगल्या पडत्या काळामध्ये जो काय आधार असतो तो देण्याचा अतिशय अंमल करा आणि खरं आणि अतिशय मनापासून नम्रपणाने त्या व्यक्तीबद्दल म्हणजे ही माणसं जी आहेत ना ही ज्या आपल्याला जवळ करणारी माणसं पाहिजेत. कुठलंही संकट आले तर अर्ध्या रात्रीचा उभा राहणारी व्यक्ती पाहिजे. असं ही माणसंसुद्धा आपल्याला सकारात्मकता किंवा आपल्या जीवनाला यश देणारे असतात, पुस्तकं असतात, तसं ते पण आहे. नक्कीच सर. मी सर तुमचं आनंदाच्या वाटेवर पुस्तक वाचलं तर पुस्तक जी लिहिण्याची शैली आहे फार साधेपणा आणि प्रामाणिकपणा जाणवतो. असं काहीतरी ग्लॅमराईज केलेलं काहीच नाही, साधं सरळ जसं झालं आहे तसं. हे तुम्ही ठरवून लिहिलं का? हे अगदी बरोबर आहे. आता कसं आहे की माझ्या म्हणजे थोडंफार मी काही वाचन केलेलं आहे. उदाहरणार्थ दया पवारांचं बोलतो मी वाचलेलं आहे किंवा लक्ष्मण मानांची उपरा वाचलेली आहे, लक्ष्मण गायकवाडांचं उचल्या वाचलं आहे. अशी जी काय आत्मचरित्रात्मक जे मी पुस्तकं वाचत आलो मला आवडतं. माणसाचं आत्मचरित्र जे आहे ना ते खरंच त्यानं आता बोलतोमध्ये त्याने खरं स्वतःच्या काही गोष्टी आयुष्यालाच तिथं आपल्या पुढं मांडलेलं आहे. उगं त्यांना पद्मश्री मिळालेलं आहे किंवा उपप्रकार असेल लक्ष्मण मानाच्या व्यथा आहेत त्यांच्या स्वतःच्या आहेत, समाजाच्या आहेत, हे वाटतं. तशा माझ्या देखील जीवनामध्ये अरे हे वाचलं ना, अरे हे कुठंतरी असं काहीतरी माझ्याकडे घडलेलं आहे आणि मग ते कुठंतरी मी लिहिलं. आता ह्याच्यामध्ये जी आहे गोदा काकू माझ्या वडिलांची चुलत चुलती, परंतु आमच्या घराच्या पाठीमागं तिचं छोटंसं घर होतं. एकटीच राहायची, तिचे कोणी घरात नव्हतं, मुलगा नव्हता, त्यांचे मालक पण वारलेले होते. परंतु कामाच्या ओढीने ती पहाटे उठून जायची आणि त्या नळाला गेली की तिथं गर्दी असायची, तिला पाणीच मिळायचं नाही. मग तिनं काय केलं की आपण ज्याचा पहिला नंबर त्याला पाणी मिळेल असं त्या मालकाने सांगितलं. मग त्या गोदा काकूने आमच्या की लवकरच उठायची, एके दिवशी भल्या पहाटच उठली म्हणजे 2-2:30च्या दरम्यान. आणि मग त्या ठिकाणी ती जाऊन तिथं बसली. परंतु अशी ती उंच होती पण अशी वाकलेली होती कामामुळं. ते बघुलं वगैरे तिथं लावून बसली तिथं वाट बघत पाणी सुटतं म्हणून. परंतु 2-3 कुत्र्यांनी त्याच्यावरती हल्ला केला आणि त्याच वेळेला माझे वडील जी जिथं झोपले होते त्यांना जाग आले. मी बघितलं कुत्र्याला हुसकून लावताना पाहिलं तर मनुष्यरूपी एक स्त्रीरूपी एक बाई दिसते आणि ती गोदा काकूच आहे. मग कुत्र्याला ते हाकलून दिलं वगैरे, ते आमच्या गोदा काकूला वगैरे ते आणलं आणि मग तिला झोपवलं. तर रात बरोबर ST स्टँडमध्ये 3चे ठोके पडले होते. म्हणजे हा 1 तासाचा अवधी आहे तो गेला. तिला वाटलं पहाटे 4-5 वाजलेले आहेत. म्हणजे ही जी घटना आहे पाण्यासाठी माणसाची धडपड
ही आमच्या त्या साठवणीनगरमध्ये भागामध्ये घडलेल्या आहेत, माझ्या समाजात घडले, इतर लोकांच्यात अनेक गोष्टी आहेत की ज्याच्या ह्या घडलेल्याच गोष्टी आहेत. आणि मग ज्या घडलं आहे ते आपलं वास्तव मांडायला काय हरकत आहे. किंवा आता ह्याच्यामध्ये माझं लग्न किंवा विवाह, पाहुणे आणि लग्न ज्या ह्या गोष्टी आहेत ते घडलेलं आहे सगळं. माझं घर पाहुणे आणि लग्न ही जी शेवटचा जो आहे म्हणजे त्याच्यातली कथा ही लोकांना फार हे होतं की अरे तू असं वाटत नाही आता हे जर पाहिलं तर, पण हे खरं आहे वास्तव. आणि जे वास्तव आहे ते आपण मांडायला काय हरकत आहे, आपलं खरंच आहे ना. आणि त्याला कुठंतरी आपण असे वेगवेगळ्या अशी झालर न लावता जर लिहिले की लोकांना अभिप्रेत होतं. नक्कीच. तुमच्या पिढीतले लोक, तुमच्यासारखे काही लोक ही नवीन पिढीसाठी खजिन्यासारखे आहेत, विचारांचा खजिना. तर त्या दृष्टिकोनाने शेवटचा एक प्रश्न, आत्ताच्या पिढीला काय एक जीवन मंत्र द्याल? आता कसं आहे सर की तरुण पिढीला किंवा आत्ताच्या पिढीला सांगण्याइतकं माझ्याकडे असं काही हे नाही, परंतु मी एक त्यांचा थोरला भाऊ, एक जवळचा मित्र म्हणून एवढंच सांगू इच्छितो की जे काही तुम्ही जीवनामध्ये कराल ते तुम्ही चांगलं करा. तुमच्या जीवनाला जर एक आकार देण्याचं जर असेल तर चांगल्या गोष्टी तुम्ही स्वीकारल्या पाहिजेत आणि त्याच्यातून तुम्ही केलं पाहिजे. आता जे काही तुम्ही चांगलं कराल ते चांगलंच करा, असं आईवडिलांचं बी असतं. जर उदाहरण सांगायचं झालं तर आम्ही आणि आमचा बाप डॉक्टर नरेंद्र जाधवांचं पुस्तक आहे. अनेक आवृत्त्या निघाल्या सरांच्याबद्दल. म्हणजे डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या बरोबर मी एक दिवस होतो. त्या पुस्तकाबद्दल मी बऱ्याच त्यांना अशा गोष्टी सांगत होतो, त्यांना फार आवडत होतं. ते दोघं भाऊ बी दिनेश जाधव की जे उपआयुक्त होते ते बी डॉक्टर नरेंद्र जाधव बी, त्या दोघा भाऊ मी बंधूंच्या बरोबर एक दिवस होतो. तर मला असं सांगायचं की त्याच्यामध्ये त्यांचे वडील म्हणतात की तुला काही व्हायचं जीवनामध्ये हो, पण टॉपचं हो. मग तू डाकू झाला तर टॉपचं हो. परंतु डॉक्टर नरेंद्र जाधव हे डाकू झाले नाहीत. ते एक म्हणले, परंतु ते तशा पद्धतीने केले का नाही, मग टॉपचंच झाले ते. आज आपण त्यांचं बघितले पुस्तकाच्या माध्यमातून वाचन, सगळ्यांनी वाचलेलं आहे पुस्तक. फार मोठा उंच माणसाने त्यांनी गाठलेलं आहे केवळ शिक्षणामुळं. तर मला असं सांगायचं आहे मुलांना, तरुण पिढीला की तुम्ही शिक्षण हे घेतलं पाहिजे. शिक्षण घेत असताना तुम्हाला वाचन, पुस्तक ही तुमच्या जवळही असली पाहिजेत, तरच तुमचं ज्ञानचा भांडार हे वाढणार आहे. आता आपल्याकडे मोबाईल आहे, ह्या मोबाईलवरून फक्त माहिती मिळते, हे ज्ञान मिळत नाही आहे. आणि ज्ञान मिळवणं जर असेल तर तुम्हाला हे वाचलं पाहिजे, पुस्तकं वाचलीच पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लहानपणापासून ते शेवटच्या घटकेपर्यंत फक्त वाचनाचाच हे केलं, सोबती केलं, वाचनाला त्यांनी प्राधान्य दिलं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब हे डॉक्टर झाले. हेच सांगत असताना मी असंही सांगेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी एकदा जेव्हा त्यांच्या सैन्याने त्यांनी काही लूट आणली, त्या लुटीमध्ये एक स्त्रीला पण घेऊन आले ते आणि महाराजांच्या पुढे त्यांना उभे केले, ही तुम्हाला भेट आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेला नकार दिला आणि त्या स्त्रीला चोळी बांगडी करून आपल्या मराठ मुलकाच्या ज्या काही पारंपरिक गोष्टी आहेत त्याचं अनुसरून त्या स्त्रीला तिच्या माहेरी लावलं. ही जी काही गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आपण आदर्श आहे तो आपण जोपासला पाहिजे. आजच्या तरुण पिढीने ही गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे. मला काय सांगायचे तुमच्या लक्षात येते, ही तरुण पिढीने लक्षामध्ये घेतलं पाहिजे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्षमय जीवन तुमच्या पुढे मांडतो, कारण का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर शिक्षणाला जर आत्मसात केलं नसतं तर काय झालं नसतं. आणि हेच सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाप्रदेशामध्ये शिकले, मग इंग्लंड असो, अमेरिका असो, अशा अनेक ठिकाणी शिकले, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यसनाला कधीही जवळ केलं नाही. ह्या गोष्टी मला आजच्या तरुण पिढीला सांगायच्या. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले हे आपले जे काय आदर्श आहेत अशा आदर्शांना सांगायचं. आणि मग मी जाताना तुम्हाला एवढंही सांगेल की राजकारण आत्ताचं पाहतो आपण, ह्या राजकारणामध्ये आपण समावेश झालेच पाहिजे, तरुणांनी तर त्याच्यामध्ये उतरलंच पाहिजे. आज आपण नुकत्याच झालेल्या काही नगरपालिका, नगरपंचायतीच्या आपण जर निवडणुका पाहिल्या
तर त्याच्यामध्ये अनेक तरुण चांगल्या चांगल्या पक्षांचे तरुण मंडळी त्याच्यामध्ये उतरून यशस्वी झालेले आहेत. अनेक समाजकारण राजकारण करायला लागल्यात. आपल्या तुमच्या मागे त्यांच्या पाठीशी शुभेच्छा आहेत. परंतु या ठिकाणी मी यशवंतराव चव्हाणांच्याबद्दलचं त्यांना सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे यशवंतराव चव्हाणांनी जे राजकारण केलं आणि राजकारण करत असताना समाजकारण केलं, अर्थकारण केलं, हे करत असताना त्यांनी साहित्याला देखील प्राधान्य दिलं. ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ज्यांना राजकारणात खरं यशस्वी व्हायचे ना त्यांनी अशा विभूतींकडे पाहिले पाहिजे की जे राजकारणाबरोबर समाजकारण, अर्थकारण, साहित्य, शिक्षण ह्याच्याकडं ह्या वाटा त्यांनी स्वीकारलेल्या होत्या. जेव्हा यशवंतराव चव्हाणांचं निधन झालं तेव्हा यशवंतराव चव्हाणांच्या घरामध्ये जे काही गोष्टी सापडल्या त्याच्यामध्ये त्यांचं एका बँकेचं पासबुक होतं की ज्या पासबुकामध्ये फक्त 14,000ची नोंद होती. म्हणजे उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशा व्यक्तीच्या घरामधलं जे पासबुक आहे फक्त 14,000ची त्याच्यामध्ये नोंद होती. मात्र त्याच वेळेला यशवंतराव चव्हाणांच्या घरामध्ये आपल्याला 14 लाखाच्या एवढी ग्रंथसंपदा त्यांच्या कपाटामध्ये सामावलेली होती. ही जी गोष्ट आहे ही कशासाठी होते म्हणजे यशवंतराव चव्हाणच नाही अनेक लोक वाचनाचे ही होते. कारण हे सध्याच्या तरुण लोकांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. भ्रमणध्वनी, टी व्ही वगैरे ह्या गोष्टीसुद्धा आता ॲडव्हान्स आहेत. आपण त्याचा बी आत्मसात केलं पाहिजे. परंतु याला देखील तुम्ही महत्त्व दिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून यशवंतराव चव्हाण हे यशवंतरावजी का झाले ही त्यांचं लहानपणापासूनच्या गोष्टी आहेत. संस्काराचे जिथं जिथं तुम्हाला मूल्य मिळत असतात तिथं तिथं तरुणांनी हे घेतलं पाहिजे असं मला वाटतं. या ठिकाणी नक्कीच नक्कीच सर. तुम्ही जो काही तुमचा प्रवास आहे त्यानंतर तुम्ही लिखाणाला काही सुरुवात केली आणि परत तोच मुद्दा की जगात गोष्टी तशाच असतात. बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा असतो. त्यातून त्याला जे काही दिसतं त्यानुसार ते लिहित असतात, लोकांना प्रबोधित करत असतात. तुम्ही सर तुमचा प्रवास सांगितला. जशी दृष्टी तसा तुमचा दृष्टिकोन असतो आणि हा दृष्टिकोन फार महत्त्वाचा असतो. पण ते कधी येतो तुमच्या दृष्टीमध्ये ते थोडं पाहिजे. नक्कीच नक्कीच सर. आम्ही पण तो ॲडॉप्ट करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही आज तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूलमधून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी विचारमंथनकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मला देखील विचारमंथनने बोलवलं आणि माझ्या काय हा थोडीशी मुलाखत वजा मला मांडण्याचा जो काही संधी दिली त्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपणास शुभेच्छा देतो. धन्यवाद.